आजच्या मोठ्या अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बऱ्याच बहिणी सतत विचारत होत्या की आचारसंहिता सुरू आहे, तर या महिन्याचा हप्ता मिळणार का? काहींचं म्हणणं होतं की अजून 1 वर्ष पूर्ण झालेले नाही, तर आपल्याला हप्ता मिळेल का? ह्या सगळ्या प्रश्नांचे स्पष्ट उत्तर आता समोर आले आहे. मी आज स्वतः अंगणवाडी सेविकांशी बोलून आलो आहे आणि त्यांच्याकडून जे समजले ते तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुम्हाला मिळणारा प्रत्येक हप्ता, तुमचे डॉक्युमेंट्स, ई-केवायसी आणि संपूर्ण प्रक्रिया सर्व काही आज समजणार आहे. सुरुवात करूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यापासून. नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे 17वा हप्ता आचारसंहितेमध्ये मिळणार आहे का? थेट मुद्द्यावर येतो. हो, हा हप्ता मिळणार आहे. ही एकदम खात्रीची बातमी आहे. मी आधीच सांगतोय की तुम्हाला वाटप थांबणार नाही. आता यासंबंधी पुरावेही दाखवणार आहे. दुसरे महत्त्वाचे अपडेट म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे वाटप कालपासून सुरू झाले आहे. म्हणजे आचारसंहिता असतानाही ही प्रक्रिया सुरू आहे. याचा अर्थ एकच की हप्ते देण्यावर कोणतीही अडचण नाही. लाडक्या बहिणींना संजय गांधी निराधार योजनेचे जर हप्ता येऊ शकतो, तर लाडक्या बहिणीचा 17वा हप्ता हा 100% येईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसाठी येणाऱ्या जेवढे पण अपडेट होतील तुम्हाला रोज भेटत राहतील. आणि आपलं प्रेम असंच राहू द्या. फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो नक्की करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता ई-केवायसी बद्दल बोलूया. बऱ्याच जणींची ई-केवायसी अपडेट होत नव्हती. तरीही चिंता करायची गरज नाही. या हप्त्यासाठी ई-केवायसी अपडेट नसली तरी हप्ता मिळणार आहे. आधीचा हप्ता मिळाला असेल तर हा हप्ता नक्की मिळेल. कृपया कमेंटमध्ये सांगा की मागचा हप्ता मिळाला होता का? आता बघू बातमी माध्यमांनी काय अपडेट दिली आहे. आचारसंहितेमुळे हप्ता मिळणार नाही असे अनेक गैरसमज पसरत होते. पण प्रत्यक्षात सरकारने स्पष्ट केले आहे की ही योजना जुनी आहे आणि अशा जुन्या योजनांवर आचारसंहितेचा परिणाम होत नाही. म्हणूनच हप्ते थांबणार नाहीत. आता सगळ्यांना उत्सुकता असलेला प्रश्न, हा हप्ता नेमका कधी मिळणार? मागच्या वेळी शेवटच्या आठवड्यात जी-आर आला होता आणि त्यानंतर काही दिवसांनी वाटप सुरू झाले होते. यावेळीही त्याच पद्धतीने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जी-आर येण्याची अपेक्षा आहे. म्हणजे पुढील 10 ते 12 दिवसात मोठं अपडेट तुम्हाला मिळणार आहे. कालावधी साधारण तेवढाच असेल. आता एक मोठा प्रश्न जो अनेक बहिणींनी विचारला होता. अंगणवाडी सेविका ई-केवायसी अपडेट करण्यास टाळाटाळ करत आहेत, डॉक्युमेंट स्वीकारत नाहीत किंवा योग्य माहिती देत नाहीत. याबद्दल मी स्वतः सेविकांना भेटलो. काही ठिकाणी त्यांच्याकडे कामाचे ओझे आहे, तर काही ठिकाणी आदेश पोहोचलेले नसतात. पण हे लक्षात ठेवा की सरकारने जी-आर काढलेला आहे आणि त्यांना दस्तऐवज स्वीकारणे बंधनकारक आहे. त्यामुळे घाबरू नका आणि त्यांच्याशी शांतपणे बोलून काम करून घ्या. आता कोणते डॉक्युमेंट्स जोडायचे हे समजून घ्या. ज्या बहिणींचे वडील नाहीत त्यांनी वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र द्यायचे आहे. ज्या बहिणी घटस्फोटित आहेत त्यांना न्यायालयाचा आदेश किंवा घटस्फोट प्रमाणपत्र द्यावे लागेल. ज्या बहिणींचे पती निधन पावले आहेत त्यांनी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडायचे आहे. आणि ज्या बहिणी पतींपासून वेगळं राहतात आणि त्यांच्याकडे पतीचे कोणतेही डॉक्युमेंट नाही, त्यांनी वडिलांचे डॉक्युमेंट जोडता येतात. जर मृत्यू सर्टिफिकेट जुने असेल तर ते अपडेट करून घ्या. ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात विचारल्यास ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. काही प्रश्नांबाबत सेविकांना माहिती नसेल तर तुम्ही त्यांना शांतपणे सांगू शकता की सरकारने याबाबत आदेश दिलेले आहेत. आणि ज्या बहिणींना अजूनही समस्या येत आहेत त्यांच्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे की भविष्यात हे डॉक्युमेंट्स थेट ऑनलाईन भरता यावेत, जेणेकरून सर्वांना सोपे जाईल. ज्या महिलांनी अजूनपर्यंत ई-केवायसी केलेली नाही त्यांनी तातडीने लवकरात लवकर केवायसी करा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ सतत भेटत राहील. आणि ई-केवायसी करताना कुठल्याही चुका करू नका, म्हणजे तुम्हाला पुढचे पैसे भेटत राहतील. आणि ज्या महिलांची वडील किंवा पती हयात नाही किंवा तलाक झालेला आहे त्या महिलांनी आपले कागदपत्र लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांकडे जमा करावे किंवा तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतीशीही तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्ही फक्त संयम ठेवा. तुमचा हप्ता मिळणार आहे. डॉक्युमेंट्स नीट ठेवा. ई-केवायसी अपडेटची काळजी करू नका. आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.